सर्वांचं स्वागत आहे आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। आजचा आपला 21वा क्लास, ठीक आहे। सीटीईटी पेपर 1 असो किंवा पेपर 2 मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्र, मग तो भाषा 1 म्हणून आपण घेतला असेल किंवा भाषा 2 म्हणून घेतला असेल, खूप महत्त्वाचा विषय आहे। 25+ आपले मार्क याच्यामध्ये यायलाच पाहिजे। त्याची परिपूर्ण तयारी आपण आपल्या चॅनलवर मागील 2 महिन्यापासून करतच आहोत। आपण सगळे आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज बघतात, खूप लोक बघतात आणि खूप चांगल्या कमेंट्स पण करतात, कारण आपण असे स्पष्टीकरण देतो की जे कुठेही मिळत नाही आणि त्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपले सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि त्याच्यासाठीच आपलं विशेष चॅनल हे ओळखलं जातं की स्पष्टीकरण आपण इथं असं देतो की ते सोप्या भाषेत सगळ्यांना कळतं, फक्त उत्तर सांगत नाही। तर बघा, महत्त्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी, आपण आपलं जे ई बुक तयार केलं आहे सीटीईटी मराठी 25+ पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्र, याच्यामध्ये एकूण 10 प्रश्नसंच दिलेले आहेत डिटेल्ड स्पष्टीकरणासह। त्याचबरोबर संकल्पनेने अधिक स्पष्ट होण्यासाठी समज वळणारे स्पष्टीकरण दिले आहेत आणि 2 अतिरिक्त सराव संच सुद्धा आपण तुमच्यासाठी दिलेले आहेत। खूप मोठं पुस्तक आहे, ई बुक आहे, जवळपास 180 पानांचं आहे आणि पूर्ण काठिण्य पातळी 30 दिलेली आहे, जी पेपरमध्ये येते आणि येऊ शकते। त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्ही स्किप करू नका। लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक वर जाऊन हे परचेस करा। काही जास्त याची किंमत मी ठेवलेली नाहीये, माफक दरामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि आपला स्कोर बूस्ट करू शकता। आणि 50-60 रुपयाला बघू नका, कारण वर्षातून 2दा सीटीटी परीक्षा होत असते आणि खूप साऱ्या एक्झाम्स आपल्या मिस होतात। जसं की आता जी टेट परीक्षा झाली आहे, ठीक आहे, तर ती त्या टेट परीक्षेला 1-2 मार्क नसल्यामुळे खूप जणांना फॉर्म भरता आला नाही आणि भरती ही 30,000ची होत आहे। त्याच्यामुळे पुढच्या भरतीपासून आपण मिस नाही व्हावे, त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत त्या करा। मराठी भाषेला तुम्ही कमी लेखू नका, ठीक आहे। चला व्हिडिओ सुरू करूया आजचा। सगळ्यांना विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 1, ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही? ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही, म्हणजे 3 दिलेल्या बाबी महत्त्वाच्या आहेत, 1 महत्त्वाची नाहीये। पर्याय क्रमांक 1, ध्वनी मुद्रण थांबवणे म्हणजेच पोजिंग द रेकॉर्डिंग, उच्चारणाचा वेग, बोलणाऱ्याचे लिंग, बोलणाऱ्यांची संख्या। 4 आपल्याला पर्याय इथं दिलेले आहेत। स्क्रीन पॉज करून आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। असं नाहीये की हे प्रश्न मी मनाने घेतलेले आहेत, हे PYQ आहेत। जुलै 2024 ची ही प्रश्नपत्रिका आपण इथं घेत आहोत। चला जाऊया उत्तराकडे। तर आपल्याला बोलणाऱ्याचे लिंग ही बाब महत्त्वाची नाही। आता आपण असं विचार करू शकतो का की बोलणारा पुरुषच पाहिजे किंवा बोलणारी महिलाच पाहिजे? नाही, बोलणारा वक्ता काय आहे, कसा आहे, त्याचे शब्द काय आहे, त्याचे विचार काय आहे, याच्यावर आपण हे ऐकण्यासाठी आपण जास्त भर द्यायचा आहे। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इथे बरोबर असणार आहे। स्पष्टीकरण जर बघितलं तर ऐकण्याचा सराव नियोजन करताना ध्वनी मुद्रण थांबवणे, उच्चारणाचा वेग, बोलणाऱ्यांची संख्या, उच्चार स्पष्टता, पार्श्वभूमी आवाज या बाबी महत्त्वाच्या आहेत, पण बोलणाऱ्याचे लिंग स्त्री किंवा पुरुष ही बाब ऐकण्याच्या आकलनासाठी महत्त्वाची नाही। भाषा समजण्यासाठी लिंगाचा संबंध नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इथे बरोबर असणार आहे। लिंग भेदभाव हा सरासरी चुकीचा आहे, ठीक आहे, हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते? पुढील 4 कौशल्य दिलेले आहेत, ते त्याच्यापैकी कोणते कौशल्य हे ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते? ऐकणे व बोलणे, बोलणे व लिहिणे, वाचणे व लिहिणे, ऐकणे व लिहिणे। आता ऐकणं पण गरजेचं आहे, ग्रहण कौशल्य आहे, बोलणं पण ग्रहण कौशल्य आहे, बोलणं आणि लिहिणं सुद्धा ग्रहण कौशल्य आहे, वाचणे व लिहिणे सुद्धा आणि ऐकणे व लिहिणे सुद्धा। त्याच्यामुळे आपलं उत्तर हे ऑल असेल, ठीक आहे। सीटीटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये Z हा पर्याय दिला जातो, कुठे कुठे Zचा अर्थ असतो ऑल, ठीक आहे। स्पष्टीकरण जर बघितलं तर सामान्यतः भाषिक कौशल्यात ऐकणे आणि वाचणे ही ग्रहण कौशल्ये रिसेप्टिव्ह स्किल्स आहेत, कारण माहिती ग्रहण केली जाते आणि बोलणे व लिहिणे ही उत्पाद कौशल्य आहेत, प्रोडक्टिव्ह आहेत। पण या प्रश्नपत्रिकेत 4ही पर्यायांमध्ये ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे यांची वेगवेगळी जोडी दिली आहे आणि उत्तर पत्रिकेत Z ऑल म्हणून या सर्व पर्याय बरोबर असे दिले आहे, म्हणून या प्रश्नाला सर्वांना गुण दिले आहेत। शैक्षणिक दृष्ट्या ऐकणे वाचणे हेच ग्रहण कौशल्य आहेत। आता सीटीईटीच्या अधिकारिक उत्तरपत्रिकेमध्ये सगळ्यांना मार्क दिलेले, ठीक आहे, 4चे 4 पर्याय बरोबर आहेत। म्हणजे जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 जरी दिला असता तरी तुम्हाला मार्क मिळाला असता, 2 दिला असता तरी मार्क मिळाला असता, 3 दिला असता तरी मार्क मिळाला असता, 4 दिला असता तरी मार्क मिळाला असता। पण
पण जर खरं जर बघितलं शैक्षणिक दृष्ट्या तर ऐकणे व वाचणे हेच ग्रहण कौशल्य आहे. ठीक आहे, ऐकणे व वाचणे, कारण ऐकल्यामुळेच आपण शिकतो आणि वाचल्यामुळे सुद्धा आपली समज वाढते, पण बोलणे किंवा लिहिणे हे आपले ग्रहण कौशल्य नाही. चला पुढचा प्रश्न क्रमांक 3. ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो. ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यांच्यापैकी एकाचा समावेश असतो. काय काय? ध्वनी ऐकणे, ध्वनींचा जसाचा तसा अर्थ लावणे, आशयाचा अनुमान लावणे, विषयाच्या पूर्व ज्ञानाचा वापर करणे, ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. मी जातो उत्तराकडे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो. कशाचा? ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे. स्पष्टीकरण बघितलं, ऐकण्याच्या प्रक्रियेत फक्त ध्वनी ऐकणे नाही तर ध्वनी ओळखणे, त्याचा अर्थ काढणे, आशय समजणे, पूर्वज्ञान वापरणे, अनुमान लावणे या सर्वांचा समावेश असतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे, कारण ऐकणे म्हणजे अर्थपूर्ण ऐकणे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला, व्हिडिओ चांगला आवडत असेल, प्रश्नांची काठिण्य पातळी चांगली वाटत असेल, कारण आपण मनाने प्रश्न घेत नाही, घेणार आहोत. मॉक टेस्ट सुरू होणार आहे 2-3 दिवसानंतर, पण सध्या आपण PYQs घेत आहोत. हे जे 21 व्हिडिओ जे झालेले आहेत ते सगळे मागील वर्षाचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे आतापर्यंत सुद्धा ज्यांनी मागचे 20 व्हिडिओ बघितले नसेल ते लवकर बघा. चला, प्रश्न क्रमांक 4. रकाना ए मध्ये, म्हणजे रकाना ए कोणता आहे? हा रकाना ए आणि हा रकाना बी आहे. ठीक आहे, रकाना ए मध्ये दिलेल्या अध्यापन पद्धतीशी सुसंगत रकाना बी मधील अध्यापन पद्धतीचे ज्ञान किंवा संबंधित उपक्रमाची जोडी जुळवा. आता रकाना ए मध्ये काय दिलेलं आहे? संप्रेषणात्मक भाषा शिक्षण, थेट पद्धती, व्याकरण भाषांतर, वेस्टची नवी पद्धती म्हणजेच वेस्ट न्यू मेथड. आणि बी मध्ये दिले आहे सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर्भ असलेली भाषा, मुखवाचन, लेखी साहित्य मजकूर, आगमनात्मक म्हणजेच इंडक्टिव्हली व्याकरण शिक्षण. आता आपल्याला ए शी संबंधित कोणता आहे ते बघायचंय, बी शी संबंधित कोणता आहे ते बघायचंय, मग सी, मग डी. ठीक आहे, मग याचे पर्याय बघा. हा पर्याय क्रमांक 1 म्हणजे हा ए साठी, बी साठी, सी साठी, डी साठी. ए साठी, बी साठी, डी सी साठी, डी साठी. ए बी सी डी, ए बी सी डी. आता कोणता कुठे मॅच होतो आपण स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मी जातो उत्तराकडे. तर बघा, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 4 3 2. म्हणजे याचं आपलं 1, याला 4, याला 3 आणि याला 2. म्हणजे संप्रेषणात्मक भाषा शिक्षणासाठी सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर्भ असलेली भाषा, थेट पद्धतीसाठी आगमनात्मक म्हणजेच इंडक्टिव्हली व्याकरण शिक्षण, व्याकरण भाषांतरसाठी मुखवाचन लेखी साहित्यिक मजकूर, आणि डी वेस्टची नवीन पद्धतीसाठी मुखवाचन. आता स्पष्टीकरण बघितलं तर संप्रेषणात्मक भाषा शिक्षणात सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर्भ असलेली भाषा म्हणजेच पर्याय क्रमांक 1 शिकवली जाते. थेट पद्धतीत आगमनात्मक व्याकरण शिक्षण म्हणजे 4 असते, कारण थेट उदाहरणातून नियम शिकवले जातो. व्याकरण भाषांतर पद्धतीत लेखी साहित्य मजकूर म्हणजेच 3 वापरला जातो, आणि वेस्टची नवीन पद्धतीत मुखवाचन म्हणजे 2 वर भर दिला जातो. म्हणून जोडी ए चं 1, बी चं 4, सी चं 3, डी चं 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 5. पुढील पैकी कोणते माध्यम समकालिक म्हणजेच सिंक्रोनाउज अँड असमकालिक म्हणजेच सिंक्रोनाउज ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते? आता कोणते माध्यम आहे की जे समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते? पाठ्यपुस्तक, रेल्वे तिकीट, दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन आणि पॅडलेट. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. चला, जातो मी उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पॅडलेट. आता पॅडलेट कशाला म्हणतो आपण? तर पॅडलेट हे ऑनलाईन साधन आहे जे समकालिक म्हणजेच एकाच वेळी सर्वांना काम करणे आणि असमकालिक म्हणजे वेगवेगळ्या वेळी काम करणे अशा दोन्ही संधी देते. पाठ्यपुस्तक, रेल्वे तिकीट, दूरदर्शन ही माध्यमे ऑनलाईन शिक्षणाच्या दोन्ही संधी देत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे, पॅडलेट. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 6. संस्कारक्षम मूल्यमापन म्हणजेच फॉर्मेटिव्ह असेसमेंटच्या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही? म्हणजे 3 तंत्र आदर्श आहेत, एक आदर्श नाही, तो आपल्याला ओळखायचा आहे.
स्वाध्याय म्हणजेच असाइनमेंट, कागद पेन्सिल चाचणी, प्रकल्प आणि वर्ग सादरीकरण. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचे प्रश्न क्रमांक 6चं. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कागद पेन्सिल चाचणी. स्पष्टीकरण जर बघितलं तर फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे रोजचे सततचे मूल्यमापन, स्वाध्याय, प्रकल्प, वर्ग सादरीकरण ही फॉर्मेटिव्हची आदर्श तंत्रे आहेत. कागद पेन्सिल चाचणी ही जास्त करून समेटिव्ह असेसमेंटची पद्धत आहे जी एकाच वेळी गुण देण्यासाठी वापरली जाते, म्हणून ती फॉर्मेटिव्ह साठी आदर्श नाही. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर इथं असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7. दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे काय? रेलिया, भाषा खेळ, शिक्षण साधन, मजकूर. बघा रेलिया या टॉपिक वर खूप प्रश्न येतो आणि आतापर्यंत कमीत कमी 4 ते 5 वेळेस रेलिया या संकल्पनेवर प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे परीक्षेत येण्याचे खूप चान्सेस आहेत. त्याच्यामुळे लक्षपूर्वक बघा. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचं. दिलं. चला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1 आणि 3 दोन्ही रेलिया आणि शिक्षण साधन. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर दैनंदिन वस्तू जसे की छत्री, रेनकोट, स्क्रूड्रायव्हर यांचा वापर करून केलेले शिक्षण म्हणजे रेलिया आणि शिक्षण साधन म्हणजे टीचिंग एड देखील आहे. भाषा खेळ म्हणजे खेळातून भाषा आणि मजकूर म्हणजे टेक्स्ट. म्हणून उत्तरपत्रिकेनुसार बी म्हणजे 1 आणि 3 हे दोन्ही बरोबर आहेत. शिक्षण साधन ठीक आहे. टीचिंग एड्स जसं टीचिंग एड्स असतं ना, आपण जर मुलांना समजा एक मितीय, द्विमितीय, त्रिमितीय आकार जर शिकवायचा असेल किंवा आपल्याला भाजीबद्दल काही माहिती द्यायची असेल तर आपण चित्र वगैरे सुद्धा काढून मुलांना दाखवू शकतो आणि प्रत्यक्षात ती भाजी आणून सुद्धा दाखवू शकतो. तर प्रत्यक्ष भाजी आणून दाखवली तर ते झालं रेलिया वर्गात आणि भाजीचं चित्र दाखवलं तर ते झालं शिक्षण साधन म्हणजेच टीचिंग एड्स. काय झालं? टीचिंग एड्स. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारताचे शिक्षणात भाषा धोरण म्हणजे स्त्री भाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते? बहुभाषिक शिक्षण, एक भाषिक शिक्षण, हिंदीवर भर देत द्विभाषिक शिक्षण, मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व. चला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. चला तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारताचे शिक्षणात भाषा धोरण म्हणजे स्त्री भाषा सूत्र मातृभाषा आधारित बहुभाषिकत्वाला उत्तेजन देते. आता स्पष्टीकरण बघितलं तर त्रिभाषा सूत्र आणि NEP 2020 नुसार भारतात मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व म्हणजेच मदर टंग बेस्ड मल्टीलिंग्विलिझम ला उत्तेजन दिले जाते. म्हणजे प्रथम मातृभाषा, नंतर इतर भाषा, एक भाषिक, द्विभाषिक किंवा फक्त बहुभाषिक नाही तर मातृभाषेला आधार मानून बहुभाषिकत्व. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. जे पण व्हिडिओवर किंवा चॅनलवर नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन ला प्रेस करून ठेवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये PDF आपली जी ई बुक आहे त्याची लिंक दिलेली आहे ती जाऊन एकदा चेकआउट करा आणि परचेस करा. खूप फायदा होईल. चला प्रश्न क्रमांक 9. अधोगामी म्हणजे टॉप डाऊन प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता? ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात, ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात, ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात आणि ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे. ठीक आहे. चला स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. तर आपलं उत्तर आहे बघा अधोगामी म्हणजे टॉप डाऊन प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय हा काय की ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे. आता का बरं तर बघा टॉप डाऊन प्रक्रियेत ऐकणारा त्याच्या पार्श्वभूमी म्हणजे ज्ञान, जगाचे ज्ञान, अनुमान यावर अवलंबून असतो. प्रत्येक शब्द समजणे गरजेचे नसते. बॉटम अप मध्ये प्रत्येक शब्द समजण्याचे गरजेचे असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 टॉप डाऊनशी संबंधित नाही. आता हे बघा दोन्ही एकमेकांच्या अपोजिट मध्ये टॉप अप आणि टॉप डाऊन. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? हे जीकेचा प्रश्न आहे म्हणजे मातृभाषे संदर्भात आहेत पण जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याला आपल्याला काही पाठांतर करायचं म्हणजे संदर्भ वगैरे किंवा स्पष्टीकरण पाठ करायची गरज नाही. फक्त आपल्याला दिनांक लक्षात ठेवायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 जानेवारी, पर्याय क्रमांक 2 14 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 13 एप्रिल. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय.
तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 फेब्रुवारी. युनेस्कोने 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. चला, स्क्रीनवर आपल्याला अजून काही व्हिडिओज दिसतील याच प्लेलिस्ट मधले, याच सिरीज मधले, तर त्यांना नक्कीच बघा. पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या पण तुमची अडचणी असतील कमेंट करा, मी रिप्लाय देतो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे मराठी 25+. मराठी 25+ ही ई बुक नक्कीच डाउनलोड करा, कारण फक्त 20 दिवस बाकी आहेत आणि आपलं टार्गेट 25+ आहे, तो अचीव्ह करायचा आहे. ठीक आहे, थँक्यू.